आपण कोलंबी भात म्हणा किंवा कोलंबी पुलाव म्हणा बनवणारा झटपटवाला. हे बासमती तांदूळ घेतले, थोडा वेळ भिजत ठेवायचे आणि ते भिजत ठेवताना इकडे पाणी तापत ठेवायचं. पाणी तापत ठेवलं आणि तिकडे आपण तांदूळ धुवून भिजत ठेवले. आता आपण तयारी बघूया कोलंबी भाताची. 2-3 तेजपत्ते घेतले, थोडासा दालचिनीचा तुकडा, अति काहीतरी आपल्याला गरम मसाले घ्यायचे नाहीत. 1 लवंग, 1 हिरवी वेलची, अर्धी मोठी वेलची असे हे आपले, आणि 4-5 काळी मिरीचे दाणे. हा आपला खडा मसाला झाला. ही अर्धी वेलची घेतली, जास्त काही घ्यायचं नाही. जिरं घेतलं पाव चमचा. आता मसाले बघा. तिखट मसाला तुम्हाला किती हवा आहे तेवढा घ्या. हा आपला बिर्याणी मसाला आहे. खडा गरम मसाला घेतला आहे. आता थोडा हा साधा गरम मसाला घ्या, कुठल्याही कंपनीचा घ्या. छान मोठे 2 कांदे कापून घेतले. हे सगळे मिक्स मसाला घेतलेत. इकडे 2 टोमॅटो, तिकडे हिरवी मिरची आणि हे आपले गरम मसाले. मुलं बाहेर गेलेत. थोडीशी कोलंबी, आमच्या दोघांपुरता थोडासा राईस, कोलंबी भात म्हणा कोलंबी पुलाव बनवते. पटकन आता वेगळं वेगळं करा. भातावरती भात चपाती त्यापेक्षा छोटंसं म्हटलं कोलंबी भात बनवावा, तुम्हालाही दाखवावा झटपट. आता कोलंबीचा धागा काढून स्वच्छ झाली. त्याच्यावरती तिखट घातलं, हळद घातली, मीठ घातलं, हे अर्ध लिंबू पिळून घातलं. बघा आता आपलं हे सगळं लावून झालंय. हे ठेवूया आणि आपण आता भाताची तयारी करूया. हे इकडे पाणी तापत ठेवलंय. तेल घाला, बरंचसं घाला. तुम्हाला तूप आवडत असेल तर 1 चमचा तूप घाला. आपण वरूनही तूप घालणार आहोत. 1 चमचा तूप घाला. आता कांदा घालूया, कारण कांदा आपल्याला छान लाल करायचे. तेल आपलं तापलंय, कांदा छान लाल करायचे. आता थोडासा कांदा लाल होत आला, थोडासा की आपण गरम मसाला टाकूया, तेजपत्ता आणि हे सगळं, कारण ते अति पण करपले नाही पाहिजेत कांद्याबरोबर. कांदा छान लाल होते ना. तेलावर चांगला पसरू दे.
आता आपला कांदा लाल होत आला की सगळे खडे मसाले टाकूया गरम. झालं, आपला कांदाही छान झाला. हा बघा, आता आपण सगळे हे मसाले घालायचे आणि थोडंसं पाणी घालायचं. थोडंसं पाणी घालायचं, त्यामुळे आपले मसाले करपणार नाही. आता टोमॅटो आणि मिरची घालायची. थोडा टोमॅटो टाकलाय, थोडा वरून टाकायला ठेवलाय. आता मीठ घालायचं. पिठाने हलवलं. आता आपली कोलंबी घालायची. हे बघा, सगळं टाकलं. आता ह्याच्यात पुदिना आहे, सुकवलेला आहे, तो घातला. आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. कसे कोलंबी बघा, छान मस्त मसाला वगैरे शिजलेला आहे. आता याच्यात आपण आपले तांदूळ घालूया. तांदूळ घालायचे. तांदूळ छान परतवून घेऊया. एक ग्लास आपले तांदूळ होते ना, जवळजवळ 2-2.5 ग्लास पाणी घाला, कारण आपल्याला कुकरचं झाकण न लावता शिजवायचं आहे. राहिलेला टोमॅटो घालूया. कोथिंबीर घालूया. आणि गॅस थोडा हाय टू मीडियम वरती करून हलकं झाकण देऊया. हलकं, शिट्टी वगैरे काही लावायची नाही. असं टोपात केलं तरी चालेल. आपण चांगली उकळी येते. मस्त, अजून झालेला नाहीये. छान उकळी येते बघा. आपला भात थोडंसं शिजायला हवाय. कच्चाच आहे अजून. छान
आता व्याहावेला हवे तर थोडेसे काजू घाला, तुम्हाला हवे तर घाला, काही गरज नाही आहे. नाही तर वरून शोला टाकायचंच, वरून शोला टाका. गॅस यावेळेला अगदी कमी करा, कारण आपला आता भात शिजत आला आहे. थोडंसं झाकण ठेवलं की ते अजून छान होईल. असा आपला कोलंबी भात तयार झालेला आहे. मस्त खायला घ्या. कोलंबी भात म्हणा, कोलंबी पुलाव म्हणा, काहीही म्हणा, छानसा. काही दह्याचा रायता बनवा, पापड, नुसता पापड घेतला तरी चला. एक तर कोलंबी आणि त्यात आपले हे सगळे छान छान मसाले, त्यामुळे मस्त अप्रतिम लागतो. वरून छान कोथिंबीर घ्या. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार आणि करून बघा.